धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करा. आमदार तानाजी सावंत यांच्या प्रशासनाला सूचना. धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती, पशुधन, चारे आणि घरे यांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी कारवाई करावी, यासाठी आमदार तानाजी सावंत यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. दिवसात 50 मिलीच्या पुढे पाऊस पडलेला आहे. सोयाबीन, उडीद वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टीचाही झालेल्या पंचनामे तात्काळ करायचे, आलं लक्षात. आणि एकही शेतकरी किंवा कोणाचाही वंचित राहता कामा नये सांगतो. कारण एकही शेतकरी राहता कामा नये. आणि वॉर फुटिंगवरती ज्या ठिकाणची अतिवृष्टी झाली नाही किंवा तसल्या ह्याच्यातल्या गटातले लोक इकडं टाका ऍडिशनल आपल्या कृषीची आणि तात्काळ पंचनामे करून घ्या, आलं लक्षात. तुमचे कृषीची लोक बरोबर. दुसरी गोष्ट आपले तलाठी त्यांना सहकार्य करायला. आणि ज्या ह्याच्यामध्ये गटामध्ये पाऊस झालेला नाही त्या भागात रिकामी जी लोक असतील ती सुद्धा ऍडिशनल सपोर्टिव्ह द्या, जेणेकरून 2-3 दिवसात सगळे पंचनामे संपले पाहिजे. आणि एकही गट शेतकरी त्याच्यातनं ज्या भागात पाऊस झालाय वंचित राहता कामा नये याची काळजी घ्यायची, आलं लक्षात. मी आलो की पण त्या नुकसान भरपाईचा आढावा आपण घेऊ, आढावा बैठक.